नमस्कार. आज 6 फेब्रुवारी 2026 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, लोकसभेत पंतप्रधानांना धोका. अनुचित कृत्याच्या भीतीने मोदींना सभागृहात न येण्यास सांगितल्याचा ओम बिर्ला यांचा दावा. त्यानंतर राज्यसभेत पंतप्रधानांचा घणाघणाट. काँग्रेसला माझी कबर खणायची आहे. पुढची बातमी आहे, IAS IFSना परीक्षेसाठी राजीनाम्याची अट. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियमांत बदल. 2026 पूर्व परीक्षेची नोटिफिकेशन UPSCने जाहीर केलेली आहे. त्यासोबतच 2028 पासून जर तुम्ही सेवेमध्ये असाल तर तुम्हाला डायरेक्टली UPSC एक्झाम देता येणार नाही. साईन पहिल्यांदा तिथं घ्यावे लागेल, मग त्याच्यानंतर तुम्हाला पूर्व परीक्षा UPSCची देता येणार आहे. त्यानंतर 26 आणि 27 दरम्यान फक्त एक अटेम्प्ट देण्यात येणार आहे. पण पहा, यामध्ये लूपहोल नक्कीच आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. नियम नसतानाही पुस्तकांची अडवणूक. मेजर जनरल VK सिंग यांचे पुस्तक 19 वर्षापासून मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. आपल्या बाबतीत जे घडले ते पाहूनच माजी सैन्यात अधिकारी लिहिण्यास धजावत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ओके, ही न्यूज का महत्त्वाची आहे तर या न्यूजचं रिलिव्हन्स आजच्या आर्टिकलमध्ये आलेला आहे. त्यानंतर जे सैन्य दलातील अधिकारी आहेत किंवा रिटायर्ड ऑफिसर्स आहेत त्यांच्यासाठी नियम काय आहेत तर पहा, लष्करी नियम 1954 मधील अनुच्छेद 21 नुसार कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याला केंद्र सरकारच्या मान्यतेशिवाय पुस्तक लिहिता येणार नाही. मात्र हा नियम केवळ कार्यरत अधिकाऱ्यांना लागू होतो असा दावा मेजर जनरल सिंग यांनी केला आहे. याशिवाय केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1972 मधील याबाबतचे बंधन गुप्तचर विभाग आणि सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना लागू होते. सैन्य दल किंवा रॉ अधिकाऱ्यांवर याचे बंधन नाही. ओके, व जे ॲक्टिव्ह सध्याला आहेत रिटायर्ड ऑफिसर्सला नाही आहे, व रिटायर्ड जे रॉचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती पण हा नियम लागू होतो. त्यामुळे अगदीच पहा, तुम्ही जर पाहिलात तर जनरल नरवणे यांचं जे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही आहे. ओके, मग ते पुस्तक प्रकाशित होऊ शकतं असं मेजर जनरल VK सिंग यांचं म्हणणं आहे. व पहा, मेजर जनरल VK सिंग यांचं जे पुस्तक आहे ते 19 वर्षापासून तसंच धुळखात पडलेलं आहे, त्याला अद्याप मान्यता मिळालेली नाही आहे. ओके, मग अशा पद्धतीने जर असेल तर अगदीच पहा, कुणीही पुस्तक लिहिण्यास पुढे येणार नाही. त्यानंतर पुढची बातमी, पसंती क्रमाच्या सुविधेअभावी नुकसान. MPSCच्या सरळ सेवा भरतीमध्ये प्रतीक्षा यादीतील उमेदवार अडचणीत आहेत. ओके, म्हणजे विद्यार्थ्यांना जर पसंती क्रमांक किंवा ऑप्ट आउटची तिथे पद्धत जर दिली ना तर अगदीच पहा, जे प्रतीक्षेमध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नक्कीच बेटर होईल. पाहूयात, MPSC परत एकदा ते लागू करेल. ओके, म्हणजे ते सर्व परीक्षासाठी नाही, तर सध्याला जे निकाल लागलेले आहेत त्यांच्याबद्दल बोलत आहे ते. ओके, तुम्ही काळजी नका करू. त्याच्यानंतर पुढे चला, विकसित भारतासाठी कष्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन. राज्यसभेत काँग्रेसवरती टीका. नेक्स्ट आहे, लोकसभेतील नरवणे वाद. राज्यसभेत राहुल गांधींना न बोलू दिल्यावर खडाजंगी. काँग्रेसचा सभात्याग. बातम्या स्किप करू शकता पहा. व खऱ्या अर्थाने जर पाहिला तर आर्टिकलमध्ये पण तेच सांगितलेलं आहे, पण आपल्याला थोडक्यात घ्यायचं आहे पहा. आज थोडंसं मला पण काम आहे त्यानिमित्ताने. त्यानंतर पुढची बातमी, भारताचे युनायटेड नेशन्सला $3.518 कोटी रुपये. पहा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमित अर्थसंकल्पासाठी भारताने $3.518 कोटी निधी दिला आहे. अर्थसंकल्पासाठी नियमित आणि वेळेवर निधी देणाऱ्या देशांच्या यादीत भारताचे नाव आहे. ओके, त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये SIR प्रक्रियेत अधिकाऱ्यांना धमक्या. निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन. आता अगदीच पहा, काल ममता बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये SIR विरोधात सुनावणीमध्ये त्यांनी त्यांचं मत मांडलेलं होतं की आज लगेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया पश्चिम बंगालमध्ये जे वाद होत आहेत त्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी एक पिटिशन फाईल केलेलं आहे की बाबा इथे आमच्या अधिकाऱ्यांना धमकावलं जात आहे. म्हणजे अगदीच पहा, या दोघांचा तिढा आता सध्याला चालू आहे. त्यानंतर पुढे, भारतीय बँकांचे खच्चीकरण कोणामुळे. हा लोकसत्ता विचार आर्टिकल आहे पहा. बँकांचे राष्ट्रीयकरण रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या 2014 साली. आज विदेशी बँका भारतीय बँकांत गुंतवणूक करतात तेव्हा ती निव्वळ गुंतवणूक न राहता नियंत्रण हस्तांतरणाची प्रक्रिया ठरू लागली आहे. IDBI बँक, एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई यांच्याकडे हस्तांतरित करण्याची चिन्हे दिसत असताना ही स्थिती का उद्भवली याच्याविषयी थोडक्यात चर्चा करण्यात येत आहे, पण आपण याला थोडंसं डिटेलमध्ये विश्लेषण करणार आहात. आता पहा, काल काही विद्यार्थ्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये विचारलेलं आहे की सर जे तुम्ही बोलत आहात त्याच्या नोट्स वगैरे कशा काढायच्या. तर अगदीच पहा, सध्याला तुम्हाला PDF प्रोव्हाइड होत आहे बरोबर. व मी बोलत असताना काय म्हणत असतो की तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, पण स्क्रीनशॉट तुम्ही न काढता आता जो डाटा देण्यात येणार आहे
ओके, जो वृत्तपत्रामध्ये ऑलरेडी डाटा दिलेला असतो ना त्याचं तुम्ही लिहून काढा तुमच्या नोटबुकमध्ये वगैरे. त्यानंतर मी जे जे काही पॉईंट बोललेले आहेत ओके ते तुम्ही फक्त मंथन करा त्याचं व तुमच्या वहीमध्ये ते लिहून काढा. ओके, जर मी बोललेलं समजत असेल ना की बाबा आता आजचं राष्ट्रीयकरणबद्दल मी बोलणार आहे बरोबर, मग पहिलं राष्ट्रीयकरण कधी झालं 1969ला, मग हा पॉईंट तुम्ही ना किंवा व्हिडिओ पाहत असताना जे जे मी पॉईंट बोललेला आहे व तुम्हाला लक्षात राहील किंवा लक्षात राहणार नाही असं वाटतं ना ते पॉईंट तुम्ही फक्त लिहून घ्या. बाकी पहा मी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे लिंक करण्याचा प्रयत्न करत असतो. लिंक केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर समजतं. ओके, पण जे जे महत्त्वाचे फॅक्ट आहेत ना ते फॅक्च्युअल डाटा तुम्ही थोडंसं नक्की लिहात चला. ओके, हेच आहेत, अशाच पद्धतीने तुम्ही नोट्स काढा. बाकी मेन्स आन्सर रायटिंगसाठी पहा जिथं जिथं मी सांगत असतो ना किंवा हा डाटा पॉईंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जसं की कालच्या लेक्चरमध्ये आपण काय द हिंदूमधील सुप्रीम कोर्टाचे ज्युडिशियल रिफॉर्म का गरजेचे आहेत हे बोलत असताना मी एक डाटा दिलेला होता. ओके, मग तो डाटा तुम्ही नक्कीच इथं उपयोगात आणू शकता किंवा तुमच्या नोटबुकमध्ये जे पहा किती 1000 आय थिंक 1010 केसेसमध्ये 1310 केसेसमध्ये पहा जे सेशन कोर्टाने आहेत त्यांनी डेथ पेनल्टी दिली होती, कॅपिटल पनिशमेंट, पण त्यापैकी फक्त 70 जणांना हायकोर्टाने पनिशमेंट दिली होती व त्याहीपैकी पहा फक्त 38 जणांना ती डेथ पेनल्टी कायम ठेवली होती सुप्रीम कोर्टाने. आय होप हा पॉईंट तुमच्याच लक्षात आलेला असेल व हाच डाटा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. डन. बाकी त्या व्यतिरिक्त काही नाही आहे. तर आपल्याला काय पाहायचं आहे पहा सध्याला बँकांचं राष्ट्रीयकरण किंवा बँकांची डबघाई का होत आहे याबद्दल थोडंसं एक आर्टिकल आलेलं आहे, त्याला डिस्कस करायचं आहे. डन. आता हे जे बँकांचं राष्ट्रीयकरण याबद्दलचा जो आर्टिकल आला आहे ना त्याला आपण थोडंसं उदाहरण स्वरूपात समजून घेऊयात. तर पहा आपला भारत देश 1947ला स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या भारत देशासमोर भरपूर आव्हाने होती. त्यापैकीच एक पहा आव्हान होतं संपत्तीचं विकेंद्रीकरण किंवा केंद्रीकरण झालेलं. ओके, म्हणजे पहा 1947च्या पूर्वी किंवा 1950च्या पूर्वी आपल्याकडे संपत्ती जास्त कोणाकडे होती, जे जमीनदार वगैरे होते त्यांच्याकडे होते, कारण ब्रिटिशांच्या काळामध्ये जमीनदारांना जास्त पॉवर देण्यात आली होती बरोबर आहे, जमीनदारी सिस्टीम होती आपल्याकडे. मग आपण काय केलं, भारत देश किंवा भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर आपण जमीनदारी सिस्टीम रद्द केली, लँड रिफॉर्म्स आपण केली, त्यानंतर भूदान मुवमेंट झाली. मग संपत्तीचं समान वितरण करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केला. जे शेतकरी होते, शेतकरी वर्गांकडे पूर्वी जमिनी नव्हत्या, मग जमीनदारांकडे जे किंवा ज्या व्यक्तींकडे जास्त जमीन आहे ती आपण जमीन सर्वसाधारण शेतकऱ्यांमध्ये पण वाटण्याचा प्रयत्न केला तिथे. त्यानंतर भूदान मुवमेंट झाली. मग भूदान मुवमेंटमधून ज्या जमिनी तिथे दान करण्यात आल्या होत्या पहा त्या जमिनी आपण कोणाला दिल्या, गरीब शेतकऱ्यांना तिथं नक्कीच दिल्या. यामुळे शेतकऱ्यांकडे पण पहा थोडी थोडी तिथं जमीन वगैरे यायला लागली बरोबर आहे. अन्यथा पूर्वी जमीनदारांकडे जास्त तिथं जमीन होती बरोबर. मग हे सर्व काही चालू होतं. मग आता पहा 1947चा किंवा भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी ना, आता याचं उदाहरण म्हणून मी स्वतःलाच काय करत आहे पहा, मी जमीनदार होतो. ओके, मी 1935मध्ये जमीनदार. डन. ओके, 1935ला मी जमीनदार होतो बरोबर. मग 1950ला भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर पहा जमीनदारी सिस्टीम वगैरे गायब झाली. मग आता मी जमीनदार राहिलेला आहे का, तर बिलकुल नाही. ओके, भारतीय संविधानानुसार मी आता जमीनदार राहू शकणार नाही व मी कोणावरती शोषण पण करू शकणार नाही. डन आहे, कारण त्याचे फंडामेंटल राईट्स व्हायलेट होतील. मग यासाठी पहा आता मी काय करेल, जमीनदारी सिस्टीम तर गायब झाली, एकच मिनिट, हां, जमीनदारी सिस्टीम तर आता नाहीशी झालेली आहे ना. मग आता मला काय करावं लागेल, तर आता याच्या व्यतिरिक्त दुसरं काही ऑप्शन आहे का मला म्हणजे संपत्ती हे करण्यासाठी. यासाठी मी काय करेल पहा, मी माझं जे ज्या गावामध्ये वगैरे राहत होतो तिथे मी सावकारकी म्हणजे मी सावकार पण राहील तिथे बरोबर आहे. यासोबतच अगदीच मी स्वतःची एक बँक पण काढेल पहा. ओके, गावामध्ये मी लोन देण्यासाठी काय केलेलं आहे पहा, सावकारकी म्हणून काम करत आहे व अगदीच म्हणजे शहरी भागामध्ये किंवा जे मोठे हे आहेत काय म्हणू शकता मोठे उद्योग आहेत त्यांना लोन देण्यासाठी मी शहरामध्ये बँक पण काढलेली आहे. ओके, कारण मी 1935च्या पूर्वी जमीनदार होतो म्हणजे मी काय श्रीमंत व्यक्ती आहे बरोबर. इथपर्यंत तुम्हाला आय होप समजलेलं असेल. मग पहा व्हायचं काय, आता अगदीच जे गरीब शेतकरी वगैरे आहेत त्यांना अगदीच त्यांच्या मुलीचं लग्न करायचं असेल किंवा आर्थिक परिस्थितीला थोडंसं सामना करायचा असेल, मग यासाठी शेतकरी वर्ग काय करायचे, कर्ज काढायचे बरोबर. मग आता पहा बँक माझीच आहे व सावकार पण मीच आहे. मग मी जो शेतकरी गरीब आहे त्याला कुठून कर्ज देईल, बँकेमध्ये गेल्यानंतर लवकर कर्ज देईल त्याला की सावकार कडून कर्ज लवकर मिळेल. तर अगदीच पहा मी त्याला कर्ज कुठून देईल, सावकारमधून. म्हणजे अगदी इथं काय करू शकेल मी, कंपाऊंड इंटरेस्ट इथं आकारू शकेल ना. ओके, कंपाऊंड इंटरेस्ट इथं जास्त प्रमाणात आकारलं जाईल. व प्रॉब्लेम काय आहे तर बँकिंग प्रणालीमध्ये रेग्युलेशन्स येतात
बरोबर आहे. बँकिंग प्रणालीमध्ये इतर रेग्युलेशन्स लागू होतात. यासाठी मी काय करेल, सावकारकडूनच कर्ज घे म्हणून ते शेतकऱ्यांना बँकेमध्ये जाऊ देणार नाही, तर अगदीच पहा कंपाऊंड इंटरेस्ट लावून अगदीच शेतकऱ्याला कर्जाच्या डोंगराखाली मी डायरेक्टली सावकारकडून कर्ज तिथं देऊ करेल. म्हणजे माझ्याकडून मी सावकार आहे ना, या नात्याने मी तिथं कर्ज त्याला देऊ केलेलं आहे. डन. मग इथपर्यंत सर्व काही ठीक होतं. पण पहा 1950, त्यानंतर 55, त्यानंतर 65 अगदी आपल्याकडे इलेक्शन्स वगैरे होत गेले, सर्व काही चालत होतं. मग 1966-67मध्ये आपल्याकडे चेंजेस आले. ओके, 1965चं युद्ध झालं, त्यानंतर 1966मध्ये लालबहादूर शास्त्री यांचं निधन झालं. पहा, मग निधन झाल्यानंतर 1966मध्येच इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. मग 1967मध्ये त्यांनी पहा अगदी स्टडी केली की आपल्या देशामधील जे शेतकरी वर्ग आहेत, ओके, आपल्या देशातील जे शेतकरी वर्ग आहेत त्यांना आपण आर्थिकरित्या मदत कसं करू शकतो, हा त्यांच्यासमोर नक्कीच प्रश्न होता. त्यानंतर पहा नुकतंच 1965मध्ये आपण युद्ध पण झालेलं होतं. त्यानंतर आता ग्रीन रिव्होल्यूशन येत होतं. ओके, ग्रीन रिव्होल्यूशन सध्याला चालू होत होतं, बरोबर आहे, पंजाब हरियाणा प्रदेशामध्ये. मग ग्रीन रिव्होल्यूशन जर आपला सक्सेसफुली राबवायचं असेल तर आपल्याला काय लागतील, शेतकऱ्यांना आपल्याला कमी व्याजदरामध्ये तिथं कर्ज त्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. बरोबर आहे. मग यासाठीच पहा 1967 पासून इंदिरा गांधी यांनी स्टडी केली. बरोबर. मग स्टडी केल्यानंतर त्यांना समजलं की हा जो व्यक्ती आहे पवन निलेवाड, हा जमीनदार होता पूर्वी, व यांनी काय केलेलं आहे, एक बँक पण त्याने स्थापित केली आहे, व तो गावामध्ये सावकारकी पण आहे, व यानुसार तो काय करत आहे पहा, सावकार स्वरूपातून शेतकऱ्यांना कर्ज देत आहे, व बँकेमधून तो कर्ज देत नाही आहे. बरोबर. तो सावकार आहे किंवा अगदीच तो गलगट्ट जमीनदार आहे, व त्याची बँक आहे, पण बँकेमधून तो शेतकऱ्यांना कर्ज देत नाही. तर कोणाला देतो कर्ज, हा उद्योग क्षेत्राला हा कर्ज देतो फक्त. ओके, मोठ्या उद्योगांना हा कर्ज देतो. बाकी जे गरीब शेतकरी आहेत त्यांना काय करतो, सावकार स्वरूपात कंपाऊंड इंटरेस्टवर हा काय देत आहे, कर्ज देत आहे. मग हे इंदिरा गांधी यांना स्टडीमधून समजलं. मग त्यांनी काय केले पहा, अगदी रातोरात त्यांनी हे चेंज करण्याचा प्रयत्न केला. व पहा मी अगदीच यासोबतच पहा, जो मी पवन निलेवाड 1935चा जमीनदार होतो ना, मग 1950ला इलेक्शनमध्ये मी काय झालो होतो पहा, खासदार पण झालेलो होतो. ओके, लक्षात घ्या, म्हणजे तत्कालीन स्थिती बोलतोय मी. तर 1950च्या इलेक्शनमध्ये मी काय झालो होतो पहा, खासदार पण झालेलो होतो. मग मी खासदार पण आहे, एकीकडे मी सावकार पण आहे, एकीकडे माझी बँक पण आहे. मग एवढं असताना अगदीच पहा इंदिरा गांधी यांना काय केले, मग आता अगदी आपल्याच सरकारमधील काही व्यक्ती आहेत ज्यांची बँक आहे, कारण अगदीच जो खासदार आहे तो त्यांच्या सरकारला पाठिंबा मी दिलेलाच होता ना. ओके, जर सत्ताधारी जो पक्ष आहे त्यांना सत्तेमध्ये राहायचं असेल तर खासदारांचा पाठिंबा तिथं नक्कीच लागतो ना. अगदी तसंच पहा, इथे पण तीच सिच्युएशन होती. माझा पण पाठिंबा होता इंदिरा गांधी यांना सत्तेमध्ये राहण्यासाठी. मग अगदी इंदिरा गांधी यांना प्रश्न पडला की आपण आता याला काय करू शकतो, की गरीब शेतकऱ्यांना आपला कर्ज तर प्राप्त करून द्यायचं आहे, व ही जी सावकारकी पद्धत आहे ना ती रद्द करायची आहे. ह्या शेतकऱ्यांना सावकारापासून कर्ज न घेता त्यांना बँकेपासून कर्ज मिळावं यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, कारण ग्रीन रिव्होल्यूशन आपल्याला चालना द्यायची आहे. मग इंदिरा गांधी यांनी रातोरात त्यांनी काय केलं पहा, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. ओके, 14 बँकांचं डायरेक्टली त्यांनी राष्ट्रीयकरण केलं. राष्ट्रीयकरण केलं म्हणजेच काय पहा, अगदी आता एखादी कंपनी आहे ABC, या कंपनीमध्ये शेअर 50%पेक्षा जास्त जर असतील तर तो त्या कंपनीचा मालक होतो. अगदीच पहा, आता माझी जी बँक होती, बँक ऑफ पवन, ओके, मग या बँक ऑफ पवनमध्ये 100% कुणाची गुंतवणूक होती, माझी स्वतःची गुंतवणूक होती. बरोबर. त्यामुळेच मी माझं नाव लिहिलेलं होतं ना. पण इंदिरा गांधी यांनी एक अध्यादेश काढला, 123 ऑर्डिनन्स. ओके, 123 नुसार त्यांनी ऑर्डिनन्स काढत त्यांनी काय म्हटले पहा, की नाही, आतापासून पवन निलेवाड याची जी बँक आहे, बँक ऑफ पवन जी आहे, ती आता यामध्ये 51% जी गुंतवणूक आहे ती कोणाची आहे, सरकारची आहे. ओके, म्हणजे पवन निलेवाडची जी 100% गुंतवणूक होती बँक ऑफ पवनमध्ये, ती गुंतवणूक त्यापैकी 51% गुंतवणूक कोणाची राहिलेली आहे, आता केंद्र शासनाची राहिलेली आहे. व केंद्र शासनाची 51% गुंतवणूक म्हटल्यानंतर आता ही मालकी कोणाकडे गेली, पवन निलेवाडची सगळीच मालकी गेली. पहा, रातोरात गेली मालकी अगदी केंद्र सरकारकडे. मग केंद्र सरकारकडे मालकी गेल्यानंतर मी अगदीच खासदार पण होतो. बरोबर आहे. मग मी आगबबुला झालो. सत्ताधारी पक्ष असं काय करू शकतो, मी अगदीच माझा पण पाठिंबा आहे ना सरकारला सत्ताधारीमध्ये असताना, मग तुम्ही असं का करू शकता, म्हणून मी अगदीच इंदिरा गांधींच्या वगैरे विरोधात जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला. पहा, पण तिथं मला काही ते जमलं नाही. ओके, व हे इंदिरा गांधी यांना माहिती होतं, त्यासाठीच पहा त्यांनी डायरेक्टली ऑर्डिनन्समधूनच हा कायदा करण्याचा प्रयत्न केला. कारण पार्लमेंटमध्ये जर ठेवलं असतं तर अगदी हे जे खासदार आहेत माझ्यासारखे त्यांनी नक्कीच विरोध केला असता. बरोबर. मग त्यामुळे त्यांनी काय केलं पहा, ऑर्डिनन्स स्वरूपातून हा कायदा पुढे आणण्याचा प्रयत्न केला. बाकी याचं सुप्रीम कोर्टामध्ये लिगल लिटिगेशन्स वगैरे
आहेत ते आपण पॉलिटीमध्ये नक्की शिकणार आहोत. पण तुम्हाला हे पूर्वी एवढं माहिती असणं गरजेचं आहे. व यालाच म्हणतात पहा नॅशनलायझेशन किंवा डिसइन्व्हेस्टमेंट. म्हणजे नॅशनलायझेशन म्हटलं ना 51% पेक्षा जास्त जी गुंतवणूक आहे ती केंद्र सरकारची असते. व डिसइन्व्हेस्टमेंट म्हटल्यानंतर 50% पेक्षा कमी गुंतवणूक ते करतात. भारत सरकार काय करतं पहा, अगदीच 50% पेक्षा जर जास्त गुंतवणूक भारत सरकारची असेल तर तिथं नॅशनलायझेशन किंवा राष्ट्रीयकरण ती झालेलं आहे असं तुम्ही कन्सिडर करायचं. व डिसइन्व्हेस्टमेंट सध्याला चर्चेत आहे. डिसइन्व्हेस्टमेंट म्हटल्यानंतर ही जी गुंतवणूक त्यांनी केली होती, भारत सरकारने जी 50% पेक्षा जास्त गुंतवणूक त्या बँकेमध्ये केली होती ती गुंतवणूक त्यांनी वापस काढून घेतात. ओके, बँक ऑफ पवनमध्ये त्यांनी 51% गुंतवणूक केली पहा. मग ती गुंतवणूक त्यांनी फक्त 25%च ठेवली. ओके, म्हणजे उर्वरित जे 26% गुंतवणूक होती ती त्यांनी काढून घेतली. म्हणजेच काय डिसइन्व्हेस्टमेंट त्यांनी केलं. हे अशा पद्धतीने आहे, गुंतवणुकीकरण आणि निर्गुंतवणुकीकरण. ओके, आय होप हे पण तुम्हाला नक्कीच समजलं असेल. डन. मग त्याच्यानंतर पहा, बँकांचं त्यांनी नॅशनलायझेशन केल्यानंतर त्यांनी काय म्हटले, आता हे जे शेतकरी याच्यापूर्वी पवनकडून म्हणजे बँक ऑफ पवनकडून कर्ज न घेता, कारण मी कर्जच द्यायचं नाही ना त्यांना बँकेतून, फक्त मी सावकार स्वरूपातून किंवा गावामध्ये कंपाऊंड इंटरेस्ट या स्वरूपामध्ये सावकारकडून जे कर्ज शेतकरी पूर्वी काढायचे ते कर्ज आता अगदीच महाग व्हायचं. मग शेतकरी आत्महत्या पण तिथं प्रेरित व्हायच्या. मग त्यांना ते कर्ज अगदीच खूप मोठा डोंगर असायचा. मग यासाठी इंदिरा गांधी यांनी पुन्हा परत त्यांनी काय म्हटले पहा, बँकांचं नॅशनलायझेशन झाल्यानंतर त्यांनी अगदीच 40% प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग अशा पद्धतीनं एक नियम केला. ओके, 40%ची प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे 100% जर तुम्ही कर्ज देत आहात ना, म्हणजे एखाद्या इंडस्ट्रीला कर्ज वगैरे देता, त्याच्यानंतर अन्य कोणत्या क्षेत्राला जर तुम्ही कर्ज देत असाल तर त्यापैकी 40% हे जे कर्ज आहे ते लघु मध्यम उद्योग यासोबतच तुम्ही शेतीसाठी कर्ज द्यायचं आहे. शेती किंवा कृषीसाठी तुम्हाला 12% कर्ज किंवा 18% कर्ज व बाकीचे उर्वरित लघु उद्योग आहेत असे जवळपास पहा 40%, 100%पैकी 40% तुम्हाला प्रायोरिटी सेक्टर मधील जे हे आहेत क्रायटेरिया आहेत त्या क्षेत्राला तुम्हाला काय लोन द्यायचं आहे, कर्ज तिकडे द्यायचं आहे 40%, व उर्वरित जे 60% रक्कम आहे ती तुम्ही अन्य कोणाला पण देऊ शकता. ओके, मग पहा, बँक ऑफ पवनचा आता ओनर कोण आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे. त्यामुळे अगदीच ते काय करतील, त्या पद्धतीने हे नियम वगैरे सुरळीत चालू ठेवले. परंतु जसं जसं पुढे जाऊ आपण ना, तेव्हा पण काय झालं, अगदीच 3-4 वर्षानंतर हीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे बँक जाऊन पण ही 40% रक्कम ते देत नव्हते. ओके, 40% कर्ज ही ते देतच नव्हते. मग यासाठी पहा पुन्हा स्थापना झाली नाबार्डची. 1972 स्थापना आहे नाबार्ड. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय म्हटलं पहा, जर तुम्ही हे 40% जर दिलेली नाही रक्कम, ओके 40% कर्ज जर तुम्ही शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केलं नाही तर आता तुमचे ही जे 40%चं क्रायटेरिया आहे ना, ही रक्कम तुम्ही कुणाला द्यायची आहे, नाबार्डला द्यायची आहे. मग नाबार्ड इंडियामध्ये जे रुरल बँक आहेत ना त्यांच्या स्वरूपातून शेतकऱ्यांना मदत करेल. पण तुम्हाला ही 40% तिथं रक्कम द्यावी लागेल असा इंदिरा गांधी यांनी नियम केला. व येथून खऱ्या अर्थाने पहा शेतकऱ्यांना आपल्याला काय लीगल स्वरूपातून किंवा बँकिंग प्रणालीमधून आपण कर्ज देण्यासाठी इथं मदत करायला इथून खऱ्या अर्थाने सुरुवात आहे. अन्यथा पहा याच्यापूर्वी सावकारकीपासूनच जास्त तिथं कर्ज दिलं जायचं. व अगदीच पहा हे असंघटित असल्यामुळे अगदीच शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेतकऱ्यांची इथं पिळवणूक खूप मोठ्या प्रमाणात इथं पूर्वी झालेली होती. आय होप हा पण पॉईंट आता तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला आहे. मग त्यानंतर पहा 1969, त्यानंतर पहा अगदीच इंदिरा गांधी यांनी लिटिगेशनमध्ये खूप गेलं. त्यानंतर 1971 बांगलादेश, त्यानंतर पहा 1974 न्यूक्लिअर टेस्ट, त्यानंतर 1975 इमर्जन्सी. ओके, इमर्जन्सी नंतर पहा त्यांची सत्ता गेली. 1977 इमर्जन्सी झाल्यानंतर त्यांचं म्हणजे सत्तेमधून त्या बाहेर झाल्या. मग सत्तेमधून बाहेर झाल्यानंतर परत एकदा 1980 पहा इलेक्शन झाल्यावर ते परत निवडून आल्या. मग 1980 त्यांनी पहिल्यांदा 1969 ऑर्डिनन्स करून त्यांनी किती 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं. आता 1980 त्यांनी 6 बँकांचं डायरेक्टली राष्ट्रीयकरण केलं. मग 14+6 अशा पद्धतीने 20 राष्ट्रीयकृत बँका आपल्या देशामध्ये झालेल्या होत्या. बरोबर आहे. मग 20 राष्ट्रीयकृत बँका झाल्यावर शेतकऱ्यांना तिथं आपण जास्त पद्धतीने मदत करण्यासाठी प्राधान्य नक्कीच करत होतो. पण पहा 1991 काय झालं, आपण गेट कोणासाठी खोलले, सगळ्या प्रायव्हेट सेक्टरसाठी पण गेट खोलले आपण. बरोबर आहे. मग प्रायव्हेट सेक्टरसाठी गेट खोलले, यासोबतच ग्लोबलायझेशनची संकल्पना आली. मग अगदीच पहा जे विदेशी बँक आहेत त्यांना पण आपण एंट्री देऊ केलं. बरोबर आहे. मग 1991 नंतर रिफॉर्म घ्यावे लागले. मग त्यासाठी पहा आपल्याकडे
नर्सिंग होम कमिटी बसवण्यात आली. बँकिंग प्रणालीमध्ये LPG सुधारणा झाल्यानंतर आपण काय तिथे बदल करू शकतो का, यासाठी पहा नर्सिंग होम कमिटी. त्यानंतर अगदीच पहा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पण समिती तिथं बसवण्यात आली. मग त्यांनी काय म्हटले, सजेशन दिले पहा की आपण आता काय करूयात, राष्ट्रीयकरण ज्या बँका आहेत ना त्या थोडंसं कमी करणं गरजेचं आहे व त्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरला आपण थोडीशी जास्त तिथं मजल देणं गरजेचं असं म्हणून त्यांनी एक रिकमेंडेशन दिले. पण त्या रिकमेंडेशनला पहा अगदीच जे बँकिंग कर्मचारी आहेत ना त्यांनी विरोध केला. त्यांनी म्हटले की नाही, आता आम्ही शासकीय कर्मचाऱ्यासारखं नक्कीच वागत आहोत व तुम्ही आमचे डायरेक्टली ते पर्क्स वगैरे जर काढून घेत असेल तर ते चुकीचं आहे. मग यासाठी त्यांनी विरोध केला. मग अगदीच तो निर्णय पहा टाळत नक्कीच 2014पर्यंत आला तो निर्णय. मग 2014मध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता आली. मग त्यांनी काय केले पहा, जे स्टेट बँक ऑफ हैदराबाद होती किंवा अगदीच पहा तुम्ही भरपूर याच्यापूर्वी स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र पण होती पहा एक, ओके, किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया SBI, आता सध्याला तुम्ही SBI पाहत असाल, पण याच्यापूर्वी ना स्टेट बँक ऑफ हैदराबाद होती पहा एक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, ओके. त्यानंतर स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र SBM. आता बँक ऑफ महाराष्ट्र वेगळी आहे व स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र वेगळी होती. हे जे बाकी छोट्या छोट्या ज्या स्टेट बँक होत्या ना यांचं त्यांनी विलिनीकरण करून एकत्रितच केलं पहा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्या सगळ्यांना मर्ज करून टाकलेलं आहे आता सध्याला, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असेल पहा, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी एक IDBI बँक आहे, IDBI. मग IDBI बँकेमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पहा 100% गुंतवणूक होती पूर्वी, बरोबर. मग केंद्र सरकारने काय म्हटलं की नाही, आपण काय करूयात, याचं पण डिसइन्व्हेस्टमेंट करायचं आहे. जसं बँक ऑफ पवनचं मी सांगितलं होतं पहा संकल्पना, अगदी त्याच पद्धतीने पहा IDBI बँकेमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची किंवा IDBI बँक ही पूर्वी गव्हर्नमेंटची होती, बरोबर, शासकीय बँक होती ती. मग आता राष्ट्रीयकृत बँक होती. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय म्हटलं की नाही, आपण काय करायचं, ह्याची गुंतवणूक आपल्याला विकून टाकायची आहे. म्हणत त्यांनी पहा अगदीच IDBI बँकेला डिसइन्व्हेस्टमेंट करत त्यांनी LICला ही सगळी गुंतवणूक विकून टाकली व आता सध्याला शेअर IDBIमध्ये LICचे आहेत. 99% जे शेअर आहेत ना ते LICचे आहेत व LIC ही कोणाची कंपनी आहे, तर अगदीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे. म्हणजे IDBI बँक ही खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर अगदीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडेच आहे सध्याला हस्तांतरित LIC स्वरूपातून. पण पहा सध्याला ही जी LICचे शेअर आहेत 99% हे पण विकले जाणार आहेत लवकरच, ओके. तर अशा पद्धतीने ही थोडीशी संकल्पना आहे, जे की आता सध्याला गरजेचं नाही आहे पहा, पण आगामी काळामध्ये IDBI बँक पण चर्चेत राहू शकते. व हे जे डिसइन्व्हेस्टमेंट करण्यात आलं ना, ही डिसइन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पहा त्यांनी मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम राबवला किंवा त्याला ज्ञान संगम असं त्यांनी नाव दिलं. का तर डिसइन्व्हेस्टमेंट करायची होती किंवा अगदीच जे 20 राष्ट्रीयकृत बँका होत्या ना त्यांनी आता किती 12 राष्ट्रीयकृत बँका केलेल्या आहेत. का 12 राष्ट्रीयकृत बँका केल्या, तर अगदीच पहा जे म्हणजे छोट्या छोट्या बँका होत्या ना, जसं स्टेट बँक ऑफ हैदराबाद आहे, स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र आहे, यांचं एकत्रीकरण करून त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचं एकत्रीकरण केलं व स्टेट बँक ऑफ इंडियाला त्यांनी जास्त कर्मचारी किंवा जास्त तिथं अगदीच भांडवल तिथं जास्त झालं, कॅपिटल जास्त झालं व कॅपिटल जास्त झाल्यामुळे पहा स्टेट बँक ऑफ इंडिया आता अगदीच जगभरातील जे बँका आहेत त्या बँकेच्या यादीमध्ये अगदी स्टेट बँक ऑफ इंडियाचं नाव आलेलं आहे. त्याचं नेमकं कारणच आहे. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला आता नक्की तर समजला असेल. त्याच्यानंतर पहा आता लेखक काय म्हणत आहेत की हे गुंतवणूक करणं ठीक होतं, सर्व काही चांगलं आहे, पण याचा परिणाम कोणावरती होत आहे, तर आज घडीला जसं मी आत्ता IDBI बँकेचं बोललो ना, तर आता IDBI बँकेची जर डिसइन्व्हेस्टमेंट जर झाली तर RBI हे जे शेअर आहेत किंवा जे IDBI मधील LICचा जो वाटा आहे तो वाटा कुणाला देऊ शकतो पहा, अगदीच अन्य परकीय बँकेला पण हा वाटा दिला जाऊ शकतो. जसं की पहा येस बँकेमध्ये सुमिटोमो मित्सुबिशी यांचा वाटा तिथं जास्त राहिलेला आहे आता, ओके. म्हणजे येस बँक ही पूर्वी अगदीच भारतीय होती, मग आता त्या भारतीय बँकेमध्ये जास्त वाटा आता सध्याला आणखीन जर 30,000 कोटी रुपये जर त्या बँकेमध्ये जपानीज कंपनी सुमिटोमो मित्सुबिशी बँकेने जर टाकली तर ही पूर्णतः जापनीज बँक होईल. मग याचा परिणाम पहा, तर अगदी परिणाम असा होईल की आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक कोणाची होईल, तर जापनीज होईल. म्हणजे अगदी आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कोण घुसवेल, तर परकीय व्यवस्था आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करण्याचे प्रयत्न तिथे केले जाऊ शकतात, ओके. हा तिथं बेसिकली चॅलेंज आहे, कारण आज घडीला बँकिंग प्रणाली ही अर्थशास्त्रासाठी खूप महत्त्वाची आहे, ओके. अर्थशास्त्र किंवा आपल्या देशाची जी इकॉनॉमी कोणावरती स्टेबल आहे तर बँकिंग प्रणालीवरती आहे व जर बँकिंग प्रणालीमध्ये जर विदेशी गुंतवणूक जास्त प्रमाणात जर झाली, म्हणजे 50%पेक्षा जर जास्त बँका अगदीच आउटसाईड असतील, तर पहा जसं पहा आज घडीला शेअर मार्केट अगदीच खाली किंवा अगदी वर जाऊ शकतं. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत आपण एक करार केला तर लगेच
शेअर मार्केट आपलं वर गेलं व जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या विरोधात काही बोलले की लगेच ते खाली जातं, म्हणजे अनप्रेडिक्टेबल आपण तिथं राहतं ना, अगदी तशा पद्धतीने बँकिंग सेक्टरचं होईल. म्हणजे एखाद्या राष्ट्रासोबत तुम्ही करार नाही केला तर तुमची बँकिंग प्रणाली कलॅप्स केली जाऊ शकते. मग यासाठी हे आपल्या देशाला थोडंसं चुकीचं ठरणार आहे. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला आता नक्की समजला असेल की बँकांचं राष्ट्रीयकरण का गरजेचं होतं किंवा याचं आगामी काळात आता पहा याचं परीक्षेला प्रश्न कसा येऊ शकेल की बँकांचं राष्ट्रीयकरण का गरजेचं होतं. आता मी सगळे पॉईंट तुम्हाला सांगितलेत. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने हा प्रश्न उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. व जर तुम्हाला पहा काही शब्द वगैरे जर मिळत नसतील किंवा म्हणजे मराठीमधून ते सुचत नसतील ना, तर ह्या आर्टिकलचं तुम्ही मदत घेऊ शकता. ओके, तर अशा पद्धतीनेच तुम्ही तुमच्या नोट्स वगैरे तयार करायचे आहेत. आय होप तुम्ही एकदा ट्राय तरी करा. म्हणजे मी बोलत आहे व तुम्ही हे वाचल्यानंतर तुम्ही ट्राय तरी करा नोट्स काढण्याचा वगैरे, तुम्हाला नक्की जमेल. जर जिथं जमत नसेल ना तिथं आपण पाहूयात की यामध्ये काही सुधारणा वगैरे करता येतील का. डन. त्याच्यानंतर अबोध बालकाची धास्ती. आता पहा राहुल गांधी यांना अबोध बालक किंवा म्हणजे अगदीच भरपूर त्यांची खिल्ली वगैरे उडवली जायची. व आता त्यांनी जे नरवणे यांचं जे पुस्तक होतं म्हणजे त्या पुस्तकामधील एक त्यांनी वाक्य काढलेलं आहे की जो उचित आहे वो करो. व या वाक्याचा जर सेन्स काढलात ना तुम्ही तर खूप बेटर हे वाक्य होतं. किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला पूर्णतः सूट दिलेली आहे असं म्हणून BJPच काँग्रेसवरती उठलटलं जाऊ शकलं असतं, परंतु तसं झालेलं नाही आहे. म्हणून हा आर्टिकल लिहिलेला आहे. शक्य झालं तर तुम्ही स्वतःहून वाचून घ्या, कारण मला आता थोडासा वेळ कन्स्ट्रक्ट आहे, थोडंसं एक कार्यक्रम अटेंड करायचं त्यामुळे मी स्किप करतो आहे. ओके, शक्य झालं तर तुम्ही वाचून घ्या. बाकी राजकीय आहे त्यामुळे स्किप केलं बेटरच असेल. डन. तर आजचा लोकसत्ता संपतो. त्यानंतर द हिंदूमध्ये पहा एक महत्त्वाची बातमी, 18 किल्ड इन ब्लास्ट ॲट इलिगल कोल माइन इन मेघालया. ओके, आगामी काळामध्ये याबद्दल आर्टिकल नक्की येणार आहेत. त्यानंतर US शट डाऊन 200 ऑनलाईन ड्रग स्टोअर्स. ओके, हे पण एक महत्त्वाची न्यूज आहे. ओके, डन. त्यानंतर टाक्स ऑन इंडिया US डील जॉईंट स्टेटमेंट इन 4 ते 5 दिवसांमध्ये इंडिया आणि US डील जी साईन झालेली आहे ना त्याचे आपल्याला सर्व पॉईंट्स इथं दिसणार आहेत. मग पाहूयात. ओके, तर या न्यूजकडे मी लक्ष ठेवून नक्कीच आहे. आगामी काळात याबद्दल पण चर्चा करूयात. आजचे एडिटोरियल्स मी घेतलेले नाही आहेत व याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तुम्ही स्वतःहून शक्य झालं तर वाचून घ्या. अन्यथा मी वापस आल्यानंतर हे न्यूजपेपर परत एकदा रीड करणार आहे व त्यामधून जे मला पॉईंट्स वगैरे मिळाले ते उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा परवाच्या लेक्चरमध्ये आपण हे कव्हर करणार आहोत. डन. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.